इदानीं द्वितीयः कार्यक्रमः वाचनव्याख्यानम् इति शङ्करविजयम् इति कृतिमधिकृत्य इदानीं वाचनव्याख्यानं प्रचलति। व्याख्यानकर्ता अस्ति व्याख्यानकर्ता अस्ति डॉक्टर् केयूर् रा करगुदिरि इति महोदयम् आह्वयामि, वेदिकां प्रति आगच्छतु इति निवेदयामि। एवं च काव्यवाचनं करोति महोदयः श्री कडभ सुब्रह्मण्य भट्ट महोदयः। डॉक्टर् केयूर् रा करगुदिरि महोदयस्य संक्षिप्तपरिचयः इत्थमस्ति। डॉक्टर् केयूर् करगुदिरि एकः युवा संस्कृतविद्वान् अस्ति। धारवाडमण्डलस्य कलघटगी नगरम् अस्य जन्मस्थानं। धारवाडस्य कर्नाटकविश्वविद्यालयात् स्वर्णपदकत्रयेन सार्धम् अनेन संस्कृते स्नातकोत्तरपदवी प्राप्ता अस्ति। तदनु MPhil पदवी चापि लब्धा। संस्कृतपुराभिलेखानां काव्यात्मकम् अध्ययनम् इति विषये शोधप्रबन्धम् उपस्थाप्य तस्मादेव विश्वविद्यालयात् PhD पदवीम् अपि प्राप्तवान् अस्ति महोदयः। नैकासु राष्ट्रीयस्तरेषु अन्ताराष्ट्रीयस्तरेषु च विचारगोष्ठीषु अनेन शोधपत्राणि प्रस्ताविशत। नैके विद्वल्लेखाः प्रकाश्यम् आनीताः। कुवेम्पु भाषाभारती प्राधिकारद्वारा प्रकाश्यम् आनीयमानस्य डॉक्टर् SV परमेश्वरभट्टवर्यस्य कन्नडकालिदासमहासम्पुटः एतेनैव सम्पादितः। कन्नड संस्कृत हिंदी आङ्ग्लभाषासु अनुवादकार्यं कर्तुं प्रभवति अयं महोदयः। पाठ्यपरिष्करणं, संस्कृतपुराभिलेखानाम् अध्ययनं, संस्कृतकन्नडभाषयोः छन्दोनिबद्धपद्यानां विरचनं, सितार्वादनम् इत्यादीनि अस्य अनुरक्तिस्थानानि वर्तन्ते। कतिपयेषु संस्कृतकन्नड अष्टावधानेषु अनेन पार्थक्यं निरूढं। लब्धप्रतिष्ठासु नैकासु वेदिकासु अनेन उपन्यासाः, वाचनव्याख्यानकार्यक्रमाश्च प्रदत्ताः। साम्प्रतं बेङ्गळूरुनगरे जैनविश्वविद्यालये संस्कृतविभागे सहायकप्राध्यापकरूपेण कार्यं कुर्वन् अस्ति महोदयं हार्दं स्वागतं व्याहरामि। एवं च इदानीं वाचनं करोति, काव्यवाचनं करोति कडभ सुब्रह्मण्यभट्टमहोदयः। तुमकूरुजिल्लायाः कडबग्रामे महोदयः जन्म प्राप्तवान्। श्री भागीरथम्म नारायणभट्टदम्पत्योः पुत्रः महोदयः। विश्वेश्वरय्यतान्त्रिकसंस्थायाः विज्ञानपदवीम् अधीतवान् अस्ति। भारतीयविज्ञानसंस्थायाः सर् CV रामन् संशोधनसंस्थायाः तान्त्रिकविभागे च सेवां कृत्वा निवृत्तः अस्ति महोदयः। साहित्यसङ्गीतासक्तः महोदयः गमककलां स्वप्रवृत्तिम् अकरोत्। निवृत्तेरनन्तरं कर्नाटकसंस्कृतविश्वविद्यालये अधीत्य श्रौतविद्वदुत्तमलक्षणपरीक्षायाः सुवर्णपदकेन सह उत्तीर्णवान् अस्ति महोदयः। शिष्येभ्यः सामवेदाध्ययनमपि कारयति। कर्नाटकसङ्गीते गमककलायां च प्रावीण्यं सम्पादयितवान्। कीर्तिशेषेण गुरुणा पण्डित रामाराध्यैः सह गमकरूपकाणि कुर्वन् राज्यस्य विविधे प्रदेशेषु प्रसिद्धः अभूत्। कन्नडसाहित्यपरिषत्तु आकाशवाणी, दूरदर्शनं, गान्धीसाहित्यसङ्घः, कर्नाटकगमककलापरिषत्, कन्नडसांस्कृतिकविभागः, अखिलभारतकन्नडसम्मेलनम् इत्यादिषु सक्रियकार्यक्रमप्रदाता अस्ति। महोदयः कर्नाटकगमककलापरिषदः कार्यकारी सदस्यः च अस्ति। संस्कृतविश्वविद्यालयः, गोखले सार्वजनिकसंस्था इत्यादिषु संस्कृतकाव्यवाचनमपि करोति। 84तमे वर्षे अपि उत्साहः महोदयस्य विशेषः अस्ति। महोदयः कन्नडभाषायाम् अनेकानि वैज्ञानिकलेखानि अपि आकाशवाण्यां प्रस्तुतवान् अस्ति। महोदयः इदानीम् अत्र आगतवान् अस्ति। महोदयाय हार्दं स्वागतं व्याहरामि। उभावपि निवेदयेत् कार्यक्रमं प्रस्तुतिं कुर्वन्तु इति। शङ्कारूपेण मच्चित्तं
शङ्कारूपेण मच्चित्तं पङ्कीकृतमभ्युदया किङ्करीयस्य नामाया शङ्कराचार्यमाश्रये शङ्कराचार्यम् आश्रये। कलाकल्याणभरणी सरणि रससंस्कृतेः शास्त्रवाराशितरणी वरणीयासि शारदे या दुग्धापि न दुग्धेव कविदोग्धृभिरन्वहं हृदिनः सन्निधत्तां सा सूक्तिधेनुः सरस्वती। नमस्सभायै। नास्ति तेषां यशः काये जरामरणजं भयम् इति कवीश्वराणां विषये भर्तृहरिणा उक्तं यद्वर्तते तथैव कीर्तिशरीरेण अद्यापि सहृदयानां हृत्सु विलसन्तं विद्वांसं श्री बि वेङ्कटरामभट्टवर्यं मनसा प्रणम्य एवञ्च अस्यां सभायाम् उपस्थितान् ज्येष्ठान् विद्वद्वरिष्ठान् सुरभारतीप्रेष्ठान् सर्वांश्च सादरं वन्दे। संस्कृतभाषा अतीव सुन्दरी भाषा। संस्कृतभाषायाः महत्त्वम् इदानीं विद्वद्भिः अत्र मनोज्ञतया निरूपितमेवास्ति। सा तु देवभाषा सुरभाषा इति अस्माभिः आदरेण कथ्यते। परमार्थतः सर्वाः भाषाः अपि देवभाषाः एव। भट्टाकळङ्कः येन संस्कृतभाषया कन्नडव्याकरणं व्यरचि तेन कथ्यते देवादैवीं नरानारीं शबराश्चापि शाबरीं तैरश्चोपि तिर्यञ्चोपित तैरश्चीं मेनिरे भगवद्गिरम् इति। न केवलं मनुष्याः अपि तु सर्वेपि जन्तवः स्वां स्वां भाषां देवभाषां मन्यन्ते। सत्यमेव, यतोहि स एव ब्रूते सर्वाः भाषाः तया भगवद्वाण्या एव निःसृताः। आदौ भगवद्वाणी समुद्रघोषवदव्यक्तैकरूपा तत्तद्भाषात्मना परिणमति इति स एव वक्ति। अतः तस्मिन् अर्थे सर्वाः भाषाः देवभाषाः। तथापि संस्कृतभाषायाः देवभाषा इति शब्दः अत्र कश्चित् विशेषो वर्तते। देवशब्दस्य सुरशब्दस्य अनेकेषु पर्यायेषु यदि पश्यामश्चेत् अमरकोशे अमरा निर्जरा देवाः इत्यादयः, तत्र शब्दद्वयं स्वीकुर्मश्चेदपि ज्ञायते। सुरभारती सा निर्जरभारती, नाम तस्याः जरा एव नास्ति। सा तु नित्ययौवना मदशालिनी। एवञ्च अमरभारती सा, तस्याः मृतिरेव नास्ति। किं तस्य प्रमाणम् इत्युच्यते चेत् आधुनिकेपि काले आक्रान्तिकालेपि नितान्ताक्रान्तिकालेपि संस्कृतभाषायां विपुला साहित्यराशिः विरचिता विरच्यमाना च वर्तते, अग्रेपि विरच्यते। तथा संस्कृतभाषा सुरभारती इति कथ्यते। नडहळ्ळि रङ्गनाथशर्मा महोदयेन स्वीये एकचक्रनाटके प्रारम्भे कथ्यते, येपि सुरभारतीं संस्कृतवाणीम् अधिक्षिपति, योपि यः संस्कृतवाणीम् अधिक्षिपति सः सौरीं प्रभाम् अपलपति, चान्द्रमसीं पटेनाच्छादयति इति। अतः
तादृशी संस्कृतभाषा अस्माकं शोभा वर्तते, अस्माकं भारतस्य कीर्तिर्वर्तते। तस्याम् आधुनिककालेपि अनेकैः कविभिः काव्यरचना कृता। तेषु आधुनिककालघट्टस्य कविषु विद्वान् बि वेङ्कटरामभट्टवर्योपि अन्यतमः। तेन अनेके ग्रन्थाः काव्यानि विरचितानि इति जानीमः एव। तेन विरचितं श्रीशङ्करचरितम् अथवा शङ्करविजयं नाम महाकाव्यं किञ्चन वर्तते। तदधिकृत्य तत्रत्यानि कानिचनैव पद्यानि स्वीकृत्य अद्य यथामति व्याख्यातुं प्रयते। कानिचनैव पद्यानि स्वीकुर्मः, यतोहि कालोपि अतिवर्तते। अस्य शङ्करचरितस्य वस्तुः श्रीमच्छङ्करभगवत्पादानां जीवनं, चरितं, तत्त्वञ्च भारतीयसनातनविचारक्षीरसागरस्य नवनीतमिव वर्तते अद्वैतवेदान्तः। अत एव श्रूयते खलु प्रसिद्धश्लोकः, तावद्गर्जन्ति शास्त्राणि जम्बुका विपिने यथा न गर्जति महातेजा यावद्वेदान्तकेसरी इति। तादृशं श्रुतिमौलिमौक्तिकभूतं वेदान्ततत्त्वं दृढं प्रतिष्ठाप्य आसेतु हिमाचलम् आपूर्वाद्रे रथास्तक्षितिधरकटकञ्च प्रसार्य लोकानुग्रहो विहितः जगद्गुरुभिः श्रीमद्भिः श्रीशङ्करभगवत्पूज्यपादैः। तस्य चरितम् अनेन कविना महाकाव्यरूपेण निर्मितम्। अस्य काव्यस्य नायकस्तु शङ्कराचार्यः एव। वेदान्तविरोधिनः दुर्वादिनः ते एव प्रतिनायकाः। अत्र शान्तो रसः इति वक्तुं शक्यते। अस्मिन् महाकाव्ये 16 सर्गाः सन्ति। यथा विधि सः मङ्गलाचरणेन काव्यमारभते। प्रथमे सर्गे अत्र वैशिष्ट्यं वर्तते, शङ्कराचार्यस्य जीवने ये येपि मुख्याः पुरुषाः सन्ति ते अपि देवानाम् अवताराः इति तैः कल्प्यते। उदाहरणार्थं कुमारिलभट्टः सः कुमारस्य सुब्रह्मण्यस्य अवतारः इति तैः कल्प्यते। तत्र शङ्करदिग्विजयादयः ग्रन्थाः अपि आकररूपेण तैः स्वीकृतं वर्तते। प्रथमे सर्गे शङ्कराचार्याणां जन्मनः प्राक् कीदृशी विषमा परिस्थितिरासीत्, भारतीयसंस्कृतेः का वा क्षीणागतिरासीत् इति दर्शयन्ति। अतः सर्वेपि देवाः प्रजापतिं ब्रह्माणं पुरस्कृत्य भगवन्तं शिवं द्रष्टुं तं प्रार्थयितुं गच्छन्ति। तं स्तुतिप्रणतिभिः प्रार्थयित्वा ते किं कथयन्ति इति पश्यामः। तदा भगवान् शङ्करः तान् कथं सान्त्वयति इति अस्मिन् पद्ये वयं पश्यामः। क्रूरा भैरव शाक्तवैष्णव महाकापालिका भूतले क्रूरा भैरव शाक्तवैष्णव महाकापालिका भूतले
ये चान्ये श्रुतिदूषका ये चान्ये श्रुतिदूषका बहुविधाः सन्त्येव तान्नास्तिकान् सर्वान् गर्वयुतान् नराधमतमान् निर्जित्य वेदानहम् तेषां सूत्रगणं महीसुरगणं रक्षामि वो मास्तुभिः। कवेः शैली अत्यन्तं सरला सुन्दरा च वर्तते। मया सरलया संस्कृतभाषया व्याख्यानः कार्यः इति वसुमतीभगिन्या निर्दिष्टमासीत्। वस्तुतस्तु एतेषां पद्यानां कृते व्याख्यानस्य आवश्यकता एव नास्ति इति तावत् सरलता येषां पद्यानां वर्तते। सर्वैरपि अधीत किञ्चित् संस्कृतैरपि एतत् पद्यम् अवगन्तुं शक्यते। क्रूरा भैरव शाक्त वैष्णव महाकापालिका भूतले। तस्मिन् समये अनेके जनाः विभिन्नमतीयाः शाक्ताः कापालिकाः भैरवाः इत्यादयः ते तामसीम् आराधनपद्धतिम् आश्रित्य सर्वत्र दुर्व्यवहारं कुर्वन्ति स्म। एवञ्च अनेके श्रुतिदूषकाः वेदनिन्दकाः आसन्, नास्तिकमतानुयायिनः आसन्। तान् सर्वान् अहं निर्जित्य वेदान् पुनः सुप्रतिष्ठितान् करोमि, सनातनधर्मं स्थिरीकरोमि इति भगवान् शङ्करः तान् सान्त्वयति। तस्मिन् काले शङ्करः एव शङ्कराचार्यरूपेण भूतले जातः इति कविः वर्णयति। एवञ्च तस्मिन् सर्गे कथं कुमारः शङ्करस्य पुत्रः सुब्रह्मण्यः सः कुमारिलभट्टरूपेण, मीमांसाचार्यः कुमारिलभट्टः यः आसीत् सः कुमारस्य अवतारः इति कथयति। एवञ्च अनेके देवाः अनेकरूपेण अवतारं स्वीकृतवन्तः इति तत्र निरूप्यते। प्रथमे द्वितीये सर्गे शङ्कराचार्यस्य पितामहः कः आसीत्, तस्य पिता कः आसीत्, माता कः आसीत्, तेषां जन्म इत्यादिकं सर्वं वर्ण्यते। शिवगुरुः इति शङ्कराचार्यस्य पितुः नाम, तत्तु तस्य पितामहः स्वपुत्रं शिवगुरुः इति यथार्थं नाम कृतवान् इति सः वर्णयति। शिवस्य गुरुशब्दस्य पिता इत्यपि अर्थः वर्तते। शिवस्य गुरुः अतः शिवगुरुः इति तेन सूचितम् इति तत्र कविः वर्णयति। अग्रे जन्माद्यनन्तरं शङ्कराचार्यस्य बाल्य एव पितुर्वियोगः सम्भवति। तदनन्तरं माता एव तं पोषयति। बालशङ्करः विद्यार्जनार्थं गुरुकुलं प्रेषितः। तत्र ब्रह्मचर्यं चरन् भिक्षाटनं बालशङ्करः करोति स्म। एषा कथा तु सर्वैरपि ज्ञायते एव, प्रसिद्धा एव वर्तते। कस्याश्चन वृद्धायाः गृहं भिक्षार्थं बालशङ्करः गच्छति। सा तु निर्धना वर्तते, तस्याः गृहे किमपि नासीत् दातुं भिक्षार्थं। तदा अनुकम्पया शङ्कराचार्यैः कनकधारास्तोत्रेण भगवती महालक्ष्मी प्रार्थिता, येन तस्याः वृद्धायाः गृहे
सुवर्णवृष्टिः सौवर्णामलकवृष्टिरेव तत्र अजायत इति कथा तु प्रसिद्धा एव वर्तते। तत्र शङ्करभगवत्पादैः या स्तुतिर्विरचिता कनकधारा इति, तां स्तुतिम् अत्र कविरपि विभिन्नेन छन्दसा निरूपयति। तत्र कनकधारास्तोत्रे वसन्ततिलकावृत्ते यानि पद्यानि रचितानि तमेव अत्र कविः शालिनीवृत्ते निरूपयति। लघीयसि शालिनीवृत्ते तत्रत्यम् एकमपि विषयम् अविहाय न विहाय कविः वर्णयति। एतत् कवेः पद्यरचनापाटवं दर्शयति, तं शृण्मः। जीमूताभे श्रीपतेर्वत्सदेशे मेघे विद्युल्वल्लरीवा विभाति, मेघे विद्युद्वल्लरीवा विभाति, या मातुर्मे मूर्तिरम्बोधिजायाः सा मे दद्यात् सम्पदं च इन्दिरायाः। जीमूताभे श्रीपतेर्वत्सदेशे, अस्य संवादिपद्यं कनकधारास्तोत्रे पश्यामश्चेत् कालाम्बुदालिललितोरसिकैटभारेर्धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिः भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः। इदं पद्यं शालिनीवृत्ते एवं रचितं कविना। जीमूताभे श्रीपतेर्वत्सदेशे, भगवतो हरेः वक्षोदेशः उरःप्रदेशः सः मेघवर्णीयः, मेघः इव। तस्मिन् मेघमण्डले श्रीवत्साङ्किते तस्मिन् उरःप्रदेशे माता भगवती लक्ष्मी तत्र विराजमाना वर्तते। कथं विद्युल्लता इव, मेघे विद्युल्लता इव सा तत्र आविभाति, सा तत्र प्रभासते। तस्याः मातुः मूर्तिः मम मङ्गलं विदध्यात्, सर्वमैश्वर्यं सा प्रददातु इति अत्र वर्ण्यते। दद्यान्महं वित्तरम्याम्बुधारां, दद्यान्म्यहं वित्तरमम्बुधारां, दीनायास्मै च इन्दिरापाङ्गमेघः हृत्वा सर्वं मे अस्य दुष्कर्मधर्मं नुन्नः कारुण्यानिलेन प्रकामम्। अस्य कनकधारायां संवादिपद्यः वर्तते। दद्याद्दयानुपवनोद्रविणाम्बुधारामस्मिन् न किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे दुष्कर्मघर्ममपनीय चिराय दूरं नारायणप्रणयिनी नयनाम्बुवाहः इति। तत्रत्यानि अनेकानि पदानि अपि कविः स्वीकरोति। दद्यान्मह्यं वित्तरम्याम्बुधाराम् इति कविना निरूप्यते। मातुर्भगवत्याः लक्ष्म्याः दृष्टिरेव अपाङ्गः इति, अपाङ्गमेघः, अपाङ्गः इत्युक्ते कडेगण्णोट ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೇವೆ, सा दृष्टिः एव मेघः रूपकेण तत्र दर्शितं। सः मेघः धनवृष्टिं कृत्वा दुष्कर्माख्येन घर्मणा प्रताडितस्य मदीयस्य संतापं सा दूरीकरोतु, अपाकरोतु
ಇತಿ ಅತ್ರ ಪ್ರಾರ್ಥಿತಂ. ಈ ಭಗವತಿಯ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಕಡೆಗಣ್ಣೋಟ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇ ಒಂದು ಮೋಡ, ನೀರು ತುಂಬಿದ ಮೋಡ. ಅದು ಕಾರುಣ್ಯ, ದಯೆ ಅನ್ನುವಂಥ ಗಾಳಿಯಿಂದ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಮೆಲ್ಲನೆ ನೂಕಲ್ಪಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದು ಈ ಪಾಪಗಳೆಂಬ ದುಷ್ಕರ್ಮಗಳೆಂಬ ಬೇಗೆಯಿಂದ ಬಳಲಿ ಬೆಂಡಾಗಿರುವಂಥ ನನ್ನ ಮೇಲೆ ಅದು ಧನವೃಷ್ಟಿಯನ್ನು, ಕೃಪಾವೃಷ್ಟಿಯನ್ನು ಸುರಿಸಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಇಲ್ಲಿ ಬೇರೊಂದು ದೊಡ್ಡ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಬರೆದಿರುವಂಥದ್ದನ್ನು ಮತ್ತೊಂದು ಚಿಕ್ಕ ವೃತ್ತಕ್ಕೆ ಒಂದು ಅರ್ಥವನ್ನು, ಒಂದು ಪದವನ್ನು ಬಿಡದಂತೆ ತರುವಂಥದ್ದಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಕಾವ್ಯರಚನಾ ಸೌಷ್ಠವ. ಈ ರೀತಿ ಶಂಕರರು ಯಾವ ರೀತಿ ಆ ವೃದ್ಧಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ. ತದನು ಬಾಲಶಂಕರಸ್ಯ ವಿದ್ಯಾರ್ಜನಂ ಕೀದೃಶಮಾಸೀತ್. ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕಾಲೇ, ವೇದಾಧ್ಯಯನಕಾಲೇ ಸಹ ಕಥಂ ದೃಶ್ಯಮಾನಃ ಆಸೀತ್ ಇತಿ ಅನ್ಯಸ್ಮಿನ್ ಪದ್ಯೆ ಕವಿಃ ನಿರೂಪಯತಿ. ಗಂಗಾಂ ಪುಂಡ್ರೈರಾನನೇ ತಾಂ ತ್ರಿಮಾರ್ಗಾಂ ವೇದಾಂತಾಟ್ಯಾಂ ತಾಂ ತ್ರಯೀಂ ಚಾದದಾನಃ ಸೋಯಂ ವರ್ಣೇ ಶಂಕರೋ ಜ್ಞಾನಗಂಗಾ ಸೋಯಂ ವರ್ಣೇ ಶಂಕರಃ ಜ್ಞಾನಗಂಗಾ ಧೃತ್ವಾ ಸಾಕ್ಷಾತ್ ರಾಜತೆ ಸ್ಮ ಇಂದುಮೌಲಿಃ. ಬಾಲಶಂಕರಸ್ತು ಭಗವತೋ ಮಹಾದೇವಸ್ಯ ಅವತಾರಃ एव इति पूर्वमेव निरूपितमासीत्. अत्र वेदाध्ययनसमये ब्रह्मचर्यं चरन् बालशङ्करः स्वस्य ललाटप्रदेशे, भालदेशे भस्मत्रिपुण्ड्रं धारयति. भस्मनः तिस्रः रेखाः कथं प्रतीयमानाः आसन् इति कविः अत्र वर्णयति. यथा शिवः शिरसि गंगां वहति तथा बालशंकरः स्वस्य शिरसि भालदेशे ज्ञानगंगां वहति स्म. गंगा नदी सा त्रिपथगा, त्रिमार्गा इति कथ्यते. स्वर्गलोके, भूलोके, पाताललोके चापि सा प्रवहति, सर्वान् पुनाति इत्यस्मात् सा त्रिपथगा, त्रिमार्गा इति कथ्यते. यथा त्रिमार्गा गंगा भगवता शंकरेण धृता, तथा त्रयीरूपा ज्ञानगंगा भगवता बालशंकरेण तत्र शिरसि धार्यमाणा आसीत्. तत् भस्मना दर्शितमासीत् इति, भस्मत्रिपुण्ड्रेण तत् प्रतीयमानमासीत् इति. वेदाः त्रयी इति उच्यन्ते. प्राक्तनकाले ऋग्यजुस्सामाख्याः त्रयः एव आसन्, तथा अतः त्रयी इति सा उच्यते. यथा वेदत्रयं सः अधीयानः, वेदाध्ययनं कुर्वाणः त्रिपथगां ज्ञानगंगां धारयति इव विभाति इति अत्र अस्य पद्यस्य तात्पर्यः. एवञ्च विद्याभ्यासं सः पूरयित्वा गृहं निवर्तते. एकस्मिन् पद्ये कविना शंकरस्य मातृभक्तिः कीदृशी आसीत्, तथा च दैवभक्तिः कीदृशी आसीत्, भक्तेः महिमा का आसीत् इति पद्यद्वये निरूपयति. कथा तु सर्वैः ज्ञायते एव. पद्यं प्रथमं शृणवाम. पयसा परिपूरिता नदी, पयसा परिपूरिता नदी, भवपापौघहरा च पूर्णिक्या.
वहति स्म हि कालटीपुरे परमानन्दकरी दवीयसी प्रससादहरस्तु शङ्करे सरित् येषास्य समीपमाययौ भवनस्य वटोः अशोभता आप्लवनीया वटोभिर्वधो जनैः शङ्करस्य जन्मस्थानं कालटीपुरमिति अस्माभिः ज्ञायते। कालटीनगरे तत्समीपं पूर्णिका नाम नदी प्रवहति स्म। जलपूर्णा भवपापौगहरा सा पूर्णिका, किन्तु शङ्करस्य गृहात् सा दवीयसी आसीत्, दूरस्था आसीत्। स्नानादि कर्माचरणार्थं, वस्त्रप्रक्षालनादि कर्मार्थं नदीगमनागमनम् आवश्यकमासीत्। विशेषतः निदाघकाले, घर्मकाले शङ्करस्य मातुः अतीव क्लेशः सम्पद्यते स्म, यतः सा नदी दूरस्था आसीत्। मातुः क्लेशं निवारयितुकामः शङ्करः भगवन्तं महादेवं स्तौति भक्त्या। तस्य स्तुत्या प्रीतः भगवान् शङ्करः अनुगृह्णाति, येन सा नदी या दूरस्था आसीत् सा शङ्करस्य भवनस्य समीपे एव प्रवहितुं स्वां दिशं परिवर्तयित्वा शङ्करस्य भवनस्य समीपमेव प्रवहितुं प्रारभत, येन सर्वेषां वटूनां, सर्वासां स्त्रीणां स्नानादिकर्माचरणार्थम् आनुकूल्यं समपद्यत इति कविः अत्र वर्णयति। एवं नानाविधाः लीलाः शङ्करेण दर्शिताः इति कविः विस्तृतं वर्णयति। तथा शङ्करस्य सन्न्यासप्रसङ्गः सोपि विशिष्टः वर्तते। तत् कथं कविना वर्ण्यते इति पश्यामः। सरिदाप्लवम् एकदा वटोः, सरिदाप्लवमेकदा वटोः, अथ तस्य चरतः अग्रहीत्पदम् क्रकचानन एव भीकरो गुरुनक्रः सहसा जिघांसया मम जीवितमद्य काङ्क्षसे, मम जीवितमद्य काङ्क्षसे, यदि सन्न्यासकृते मतं तव दिश मे विषमे यथोचितं प्रभवस्यम्ब विधातुमत्र हि। वटुः शङ्करः एकदा पूर्णानद्यां स्नानमाचरति स्म। माता अपि वस्त्राणि प्रक्षालयन्ती तत्रैव आसीत्। तदा भीषणाकृतिः कश्चन मकरः शङ्करस्य पादमेकम् अग्रहीत्। सः मकरः कीदृशः आसीत्? क्रकचाननः, क्रकचसदृशैः निशितैः दन्तैर्युक्तः आसीत् तस्य मुखं। तेन तस्य पादमेकं गृहीतं। तदा सः मातरं वदति, मम जीवितमद्य काङ्क्षसे, यदि सन्न्यासकृते मतिं तव। अहं मृत्युमुखे अस्मि, मह्यं सन्न्यासार्थम् अनुमतिं देहि, अनुमतिं प्रदेहि इति प्रार्थयति। माता
ಕಿಂಕರ್ತವ್ಯವಿಮೂಢತೆಯ ಅನನ್ಯಗತಿಕತೆಯ ಅನ್ಯಂ ವಿಕಲ್ಪಂ ಅಜಾನಂತಿ ಸಾ ಅನುಮತಿಂ ದದಾತಿ ತದಾ ಸಹ ಮಕರಃ ತಸ್ಯ ಪಾದಂ ವಿಸೃಜ್ಯ ಅಪಗಚ್ಚತಿ ಇತಿ ಕವಿ ಅತ್ರ ವರ್ಣಯತಿ. ಇದು ತುಂಬ ಮಹತ್ವದ ಘಟನೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನ್ನುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಕವಿಗಳು ಬಳಸಿರುವಂಥ ಛಂದಸ್ಸು, ಕವಿಯ ಒಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಅದು ಕೂಡ ಹೌದು. ಛಂದಸ್ಸಿನ ಆಯ್ಕೆ ಕೂಡ ತುಂಬ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಶಂಕರರಿಗೆ ಒಂದು ಸಾಂಸಾರಿಕ ಸಂಬಂಧದ ವಿಯೋಗ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ, ತಾಯಿಯ ವಿಯೋಗವೂ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ, ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಸ್ವನಗರಾದಿಗಳಿಂದ ವಿಯೋಗ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿಯೋಗಿನಿ ಅನ್ನುವಂಥ ಛಂದಸ್ಸನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕವಿಗಳು ಬಳಸಿದ್ದಾರೆ. ಏವಂ ಸನ್ಯಾಸಂ ಸ್ವೀಕೃತ್ಯ ಗುರುಂ ಅನ್ವಿಷ್ಯನ್ ಶಂಕರಃ ಗೃಹಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಪರಿವ್ರಜನ್ ನರ್ಮದಾ ತೀರಂಗತ್ವ ತತ್ರ ಗೋವಿಂದ ಭಗವತ್ಪಾದಾಚಾರ್ಯಂ ಗುರುಂ ಪ್ರಾಪ್ಯ ತಸ್ಯ ಶಿಷ್ಯತ್ವಂ ಸ್ವೀಕೃತ್ಯ ತೇನ ವಿಧಿಪೂರ್ವಕಂ ಸನ್ಯಾಸಂ ಸ್ವೀಕರೋತಿ. ಉಪನಿಷತ್ಸಾರ ಸರ್ವಸ್ವಂಚ ಅಧೀತೆ. ತದನಂತರಂ ಗುರೋರೇವ ಆಜ್ಞೆಯ ಸಹ ವಾರಣಾಸಿಯಂ ಗಚ್ಚತಿ, ಕಾಶೀನಗರಂ ಗಚ್ಚತಿ. ತತ್ರ ಘಟಿತಾ ಏಕಾ ಘಟನಾ ವಿಶಿಷ್ಟಾ ಅಸ್ತಿ. ತದ್ ಇದಾನಿಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಗೋವಿಂದಂ ತಂ ಭಜ ಜಡಮತೆ, ಗೋವಿಂದಂ ತಂ ಭಜ ಜಡಮತೆ, ಸೂತ್ರಮೇತಾನ್ನ ರಕ್ಷೇತ್ ಆಪತ್ಕಾಲೇ ರುಜಿ ಚ ವಿಷಯಧ್ಯಾನಮುತ್ಸೃಜ್ಯ ಚಿತ್ತೇ, ಆಪತ್ಕಾಲೇ ರುಜಿ ಚ ವಿಷಯಧ್ಯಾನಮುತ್ಸೃಜ್ಯ ಚಿತ್ತೇ. ನಾರೀ ಹೇಮಾಲಯ ಸುಖತೃಷಾಂ ವರ್ಜಯಾಥ ಅಂಬುಜಾಕ್ಷಂ ಧ್ಯಾಯನ್, ಅಂಬುಜಾಕ್ಷಂ ಧ್ಯಾಯನ್ ಅಂತೆ ಪರಮಸುಖದಾಂ ಯಾಹಿ ಮುಕ್ತಿಂ ವಿಶಕ್ಯ. ಶಂಕರಾಚಾರ್ಯಾಣಾಂ ಪ್ರಸಿದ್ಧಮೇವ ಪದ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಭಜ ಗೋವಿಂದಂ ಭಜ ಗೋವಿಂದಂ ಗೋವಿಂದಂ ಭಜ ಮೂಢಮತೆ, ಸಂಪ್ರಾಪ್ತೆ ಸನ್ನಿಹಿತೆ ಕಾಲೇ ನಹಿ ನಹಿ ರಕ್ಷತಿ ಡುಕೃಂಕರಣೆ ಇತಿ. ತದೇವ ಅತ್ರ ವೃತ್ತಾಂತರೆ ಅನ್ಯಸ್ಮಿನ್ ಛಂದಸಿ ಕವಿಃ ನಿಬಧ್ನಾತಿ. ಗೋವಿಂದಂ ತ್ವಂ ಭಜ ಜಡಮತೆ ಇತಿ ಸೂತ್ರಮೇತನ್ನ ರಕ್ಷ್ಯೇತ್ ಇತಿ ಕವಿಃ ಅತ್ರ ವರ್ಣಯತಿ. ಸಹ ಕಶ್ಚನ ವೃದ್ಧಃ ವೃಕ್ಷಮೂಲೆ ಉಪವಿಶ್ಯ ವ್ಯಾಕರಣಸೂತ್ರಾಣಿ ಪಾಣಿನೀಯಸೂತ್ರಾಣಿ ಪಠನ್ನಾಸೀತ್. ಸ್ಥವಿರೇ ವೃದ್ಧೆ ಏವಂ ಕ್ರಿಯಮಾಣೆ ಅನುಕಂಪಮಾನಃ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಃ ತಂ ಉಪದಿಶತಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಮರಣೆ ಸನ್ನಿಹಿತೆ ಸೂತ್ರಾಣಿ ಲೌಕಿಕಶಾಸ್ತ್ರಾಣಿ ನ ರಕ್ಷಂತಿ. ಅತಃ ಗೋವಿಂದಂ ಭಜ ಗೋವಿಂದಂ ಭಜ ಪರಮಾತ್ಮಾನಂ ಭಜ ಸ ಏವ ತ್ವಾಂ ಭವಬಂಧನಾತ್ ಮೋಚಯಿಷ್ಯತಿ ಇತಿ ಪ್ರಸಿದ್ಧೋಯಂ ಉಪದೇಶಃ ವರ್ತತೆ. ತತ್ ಸ್ತೋತ್ರಂ ಮೋಹಮುದ್ಗರಂ ಇತ್ಯಪಿ ಪ್ರಸಿದ್ಧಂ ವರ್ತತೆ. ಯಥಾ ಕನಕಧಾರಾಸ್ತೋತ್ರಂ ಕವಿನಾ ವೃತ್ತಾಂತರೇ ನಿರೂಪಿತಂ ತಥೈವ ಪೂರ್ಣಂ ಮೋಹಮುದ್ಗರಂ ಸ್ತೋತ್ರಮಪಿ ಅಸ್ಮಿನ್ ವೃತ್ತೆ ಕವಿಃ ಅತ್ರ ನಿರೂಪಯತಿ. ಏಕಮುದಾಹರಣಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಯಾವದ್ವಿತ್ತಂ ಭವತಿ ವನಿತಾ ಸೇವತೆ ಸೂನುರೇವಂ, ಸರ್ವೇಪಿ ಸ್ಯುರ್ಗತವತಿ ಧನೆ ದುರ್ಬಲೆ ಸ್ವಾಮಿ ದೇಹೇ. ಗೇಹೇ ಕೋಪಿ ಸ್ನರತಿ ನ ಜನಃ ತಸ್ಯ ವಾರ್ತಾಂ ನ ಪೃಚ್ಛೇತ್. ದೇಹಾಘಾತೆ ಸತಿ ತು ಪವನೆ ದೇಹಾಘಾತೆ
घाते सति तु पवने प्रेयसी चापि बिभ्येत् मन्दाक्रान्तावृत्ते इदं पद्यं वर्तते। अत्र भजगोविन्दं स्तोत्रस्य पद्यद्वयं स्वीकृत्य अत्र निरूपितं। यावद्वित्तोपार्जनसक्तः तावन्निजपरिवारो रक्तः पश्चाज्जीवति जर्जरदेहे वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे इति तत्र पद्यं। तदेव यावद्वित्तम् इति तस्मादेव शब्दात् अत्र कविः प्रारभति। अर्थव्यत्यासः नास्ति, स एव विषयः। ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಯಜಮಾನ ಮನುಷ್ಯ ಅವನು ಧನೋಪಾರ್ಜನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೋ, ವಿತ್ತ ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೋ, ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನಿನ್ನ ಬಂಧುಗಳು, ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ. ಆದರೆ ನೀನು ನಿರ್ಧನನಾದಾಗ, ದುರ್ಬಲನಾದಾಗ, ವೃದ್ಧಾವಸ್ಥೆಯನ್ನು ತಲುಪಿದಾಗ ಆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಅವರೇ ಕಳೆದುಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ. ಅವರು ಯಾರೂ ವಾರ್ತಾಂ ಪೃಚ್ಛತಿ ಕೋಪಿನಗೆ, ಯಾರೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿಸೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೊಂದು ಪದ್ಯವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಅವರು ಅಡಕಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾವತ್ ಪವನೋ ನಿವಸತಿ ದೇಹೆ ತಾವತ್ ಪೃಚ್ಛತಿ ಕುಶಲಂ ಗೇಹೆ ಗತವತಿ ವಾಯವು ದೇಹಾಪಾಯೇ ಭಾರ್ಯಾ ಬಿಭ್ಯತಿ ತಸ್ಮಿನ್ ಕಾಯೇ ಇತಿ ಪದ್ಯಂ ತತ್ರ ವರ್ತತೆ. ಪ್ರಾಣವಾಯು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ದೇಹದಲ್ಲಿ ಇರುವವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿಸುವಂಥದ್ದು. ಆದರೆ ಗತವತಿ ವಾಯವು ದೇಹಾಪಾಯ, ಒಮ್ಮೆ ಆ ಪ್ರಾಣವಾಯು ಶರೀರವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಹೊರಗೆ ಹೋಯಿತು, ಮೃತನಾದ ಅಂತಂದರೆ ಆತನನ್ನು ಭಾರ್ಯಾ ಬಿಭ್ಯತಿ ತಸ್ಮಿನ್ ಕಾಯೇ, ಪ್ರೇಯಸಿ ಚಾಪಿ ಬಿಭ್ಯೇತ್ ಅಂತ ಕವಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪ್ರೇಯಸಿಯಾದಂಥ ಆ ಪತ್ನಿಯೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಜುಗುಪ್ಸೆಯನ್ನು ಹೊಂತಾಳೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕವಿಗಳು ಸುಂದರವಾಗಿ ನಿರೂಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಭಕ್ತಿರ್ಯಾ ಸ್ಯಾತ್ ಗುರುಷೋ ಸಕಜಾ ತನ್ಮಹಿಮ್ನೋಸ್ತಿ ನಾಂತಃ ಸೋಯಂ ವಿಷ್ಣುರ್ಭವತಿ ಹಿ ಗುರೋಃ ಶಾಸನೆ ಶಂಕರಸ್ಯ ಭಕ್ತಿರ್ಗಂಗಾ ಭವತಿ ಹೃದಯಾತ್ ಸ್ವರ್ಗನೇತ್ರೀ ಜನಾನಾಂ ತದ್ವಾ ಗಂಗಾಂ ಕುರುತ ತಮಿಮಂ ನಾಮತಃ ಪದ್ಮಪಾದಂ ತದ್ವಾ ಗಂಗಾಂ ಕುರುತ ತಮಿಮಂ ನಾಮತಃ ಪದ್ಮಪಾದಂ. अस्मिन् पद्ये कविना भक्तेः महिमा, गुरुभक्तेः महिमा वर्णिता. एवञ्च शङ्कराचार्यस्य शिष्यवर्येषु अन्यतमस्य पद्मपादाचार्य इति प्रथितस्य विष्णुनामधेयस्य कश्चन प्रसङ्गः अत्र निरूपितः, प्रसिद्धमेव वर्तते. सः गुरुभक्तः आसीत्, गुरोः शासने निरतः आसीत्. गुरोः शङ्कराचार्यस्य सन्ध्यादिकर्मनिवर्तनार्थं सः प्रक्षालितानि शुष्कानि वासांसि आनेतुं गङ्गानदीं तीर्त्वा गन्तुकामः आसीत्, तत्र गन्तव्यमासीत्. तदा अकस्मादेव गङ्गानदी उग्ररूपं धृतवती. प्रवाहः तीव्रः सञ्जातः. तदा तथापि निश्चलेन मनसा न विचलितः विष्णुः, तस्य नाम विष्णुः इति शिष्यस्य, सः तं प्रवाहम् अविगणयन् तत्र चलति. तदा तस्य प्रत्येकस्मिन् पदे कमलमेकं समजायत. सः गङ्गां तीर्त्वा गच्छति गुरोः गुरुभक्तेः महिम्ना इति तद् अत्र कविना निरूपितम्. इदन्तु महाकाव्यं वर्तते. शङ्कराचार्यस्य चरितं तु दीर्घं वर्तते, किन्तु समयः अल्पीयान्, कालः अतिक्रामति. अतः
ವಯಂ ಅತ್ರೈವ ಸಮಾಪಯಾಮಃ. ಅಂತಿಮಂ ಏಕಂ ನವಮಂ ಪದ್ಯಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ವಯಂ ವಿರಮಾಮಃ. ಪ್ರಸ್ಥಿತೋಯಂ 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 ಪುರಂ ಮಾರ್ಗೇ ದಾಸಿಕಾ ಜಲವಾಹಿನೀಃ ಪಪ್ರಚ್ಛ ಮಂಡನಾಗಾರಂ ಅತ್ರ ಕುತ್ರೇತಿ ಶಂಕರಃ ಪಪ್ರಚ್ಛ ಮಂಡನಾಗಾರಂ ಅತ್ರ ಕುತ್ರೇತಿ ಶಂಕರಃ ಓಚುಃ ತಾಃ ಅಸ್ತಮಿತೋ ಯಾಹಿ ಮಸ್ಕರಿನ್ ದೃಶ್ಯತೆ ಧುರೀ ಮಹಾಪ್ರಸಾದಮಾಗಾರಂ ಮಹತ್ಕಿಂಚನ ಸುಂದರಂ ವೇದವೇದಾಂತಯೋಃ ತರ್ಕ ಕುರ್ವಂತೋ ಆದ್ವಾರಿ ಸರ್ವದಾ ಯತ್ರ ಪಂಜರಬದ್ಧಾನಾಂ ಶುಕಾನಾಂ ವರ್ತತೆ ಧ್ವನಿಃ ತದೇವ ಮಂಡನಾಗಾರಂ. ಮುಂದೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಮಂಡನ ಮಿಶ್ರರೊಂದಿಗೆ ವಾದ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಮಾಹಿಷ್ಮತಿ ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಮಂಡನ ಮಿಶ್ರರ ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಈ ಪದ್ಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡದ್ದು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ವೆಂಕಟರಾಮ ಭಟ್ರ ಒಂದು ರಚನೆಯ ಶೈಲಿ ಎಷ್ಟು ಸರಳವಾದದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಅಲ್ಲಿ ಶಂಕರರು ಆ ಊರಿನಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಮಂಡನ ಮಿಶ್ರರ ಮನೆ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ದಾಸಿಕಾಹ ಜಲವಾಹಿನಿ, ನೀರು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರುವಂಥ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆ ಕೇಳುವಂಥ ರೀತಿ ಇವರು ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ. ಮಂಡನಾಗಾರಂ ಅತ್ರ ಕೂತ್ರ ಇತಿ ಶಂಕರ. ಎಷ್ಟು ಸರಳವಾದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಆ ಪದ್ಯವನ್ನು ಕವಿಗಳಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಮಂಡನಾಗಾರಂ ಅತ್ರ ಕೂತ್ರ ಇತಿ ಶಂಕರ ಪಪೃಚ್ಛ ಅಂತ. ಮಂಡನ ಮಿಶ್ರರ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಆ ಮಹಿಳೆಯರು ಕೊಟ್ಟಂಥ ಉತ್ತರವೂ ಕೂಡ ತುಂಬ ಸೊಗಸಾಗಿ ಬಂದಿದೆ. ಶಂಕರ ದಿಗ್ವಿಜಯಾದಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದರ ವರ್ಣನೆ ಇದೆ. ನೋಡಪ್ಪ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಭವ್ಯವಾದ ಭವನ ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಅದೇ ಮಂಡನ ಮಿಶ್ರರ ಮನೆ. ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಗುರುತಿಸಬಹುದು ಅಂತಂದರೆ ಆ ಮನೆಯ ಹೊರಗಡೆ ಯತ್ರ ಪಂಜರಬದ್ಧಾನಾಂ ಶುಕಾನಾಂ ಶ್ರೂಯತೆ ಧ್ವನಿ, ಅಲ್ಲಿ ಪಂಜರದಲ್ಲಿ ಗಿಳಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಗಿಳಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇವೆ ಅಂದರೆ ವೇದಾಂತ ತರ್ಕಗಳನ್ನು ಮಾತನಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ ಅಂತ. ಆ ಗಿಳಿಗಳು ಶಂಕರ ದಿಗ್ವಿಜಯದಲ್ಲಿ ಬರುತ್ತದೆ. ಅದು ಏನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ವು ಅಂದರೆ ಜಗದ್ಧ್ರುವಂ ಸ್ಯಾತ್ ಜಗದಧ್ರುವಂ ಸ್ಯಾತ್ ಜೀವೇಶಯೋರ್ಭೇದ ಉತಾಪ್ಯಭೇದ ಕೀರಾಂಗನಾ ಯತ್ರ ಗಿರಂಗಿರಂತಿ ಜಾನೀಹಿ ತನ್ಮಂಡನ ಪಂಡಿತೌಕಃ ಅಂತ. ಆ ಗಿಳಿಗಳು ಈ ಜಗತ್ತು ಸತ್ಯವೋ ಮಿಥ್ಯೆಯೋ, ಜೀವಾತ್ಮ ಪರಮಾತ್ಮರಲ್ಲಿ ಭೇದವಿದೆಯೋ ಅಭೇದವಿದೆಯೋ, ಈ ರೀತಿ ಆ ಗಿಳಿಗಳು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು. ಅಂದರೆ ಆ ಮಟ್ಟಿನ ಒಂದು ಪಾಂಡಿತ್ಯಪೂರ್ಣವಾದ ವಾತಾವರಣ ಅಲ್ಲಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಅವರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಹೀಗೆ ಮುಂದೆ ಶಂಕರರು ತಮ್ಮ ದಿಗ್ವಿಜಯವನ್ನೆಲ್ಲ ಮುಗಿಸ್ತಾರೆ. ಸರ್ವಜ್ಞ ಪೀಠಾರೋಹಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಶಂಕರರ ಜೀವನದ ಅನೇಕ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಹಲವು ಸರ್ಗಗಳಲ್ಲಿ ವೆಂಕಟರಾಮ ಭಟ್ರು ಇಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. ಕೊನೆಗೆ ತಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ಮಾತಿನಂತೆ ಮಸ್ಕರೀ ಸನ್ನಪಿ, ತಾವು ಸನ್ಯಾಸಿಗಳಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ತಾಯಿಯ ಅಂತಿಮ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ನೆರವೇರಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನೆಲ್ಲ ವರ್ಣಿಸಿ ಕವಿಗಳು ಕಾವ್ಯವನ್ನು ಸಮಾಪನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಏತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಮಹ್ಯಂ ಅತ್ರ ಕಿಂಚಿದ್ ವ್ಯಾಖ್ಯಾತುಂ ಅವಕಾಶಂ ದತ್ತವದ್ಭ್ಯಃ ಭಾರ್ಗವಪ್ರಕಾಶನಸ್ಯ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಪದಾಧಿಕಾರಿಭ್ಯಃ ಏವಂಚ ಸಂಸ್ಕೃತಭಾರತೀ ಸಂಸ್ಥಾಯಾಃ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಅಧಿಕಾರಿಭ್ಯಃ महत्या प्रीत्या श्रुतवद्भ्यः सर्वेभ्यो विद्वद्भ्यः मम हृत्पूर्वकान् धन्यवादान् कृतज्ञताञ्च समर्पयामि. एवञ्च सुन्दरं वाचनञ्च कृतवद्भ्यः कडबसुब्रह्मण्य महाभागेभ्यः अपि धन्यवादान् समर्प्य इदानीमहं मदीयेन एकेन पद्येन विरमामि. शङ्कराचार्यम् अधिकृत्य विरचितं पद्यं
ಅದ್ವಯಾಭ್ರಾರ್ಕಮಧ್ಯಾಸರಾತ್ರಿಚ್ಛಿದಂ ಸದ್ವಿದಂ ಭೋಜಸಂತೆ ಜನಾ ಶುಸ್ರಜಂ ಪಂಕಜಾರಾತಿಮೌಲೆ ಕೃಪಾಲೋಚನಂ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಮಾಶ್ರಿತ್ಯ ನಂದಾಮಹೇ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಮಾಶ್ರಿತ್ಯ ನಂದಾಮಹೇ. ಧನ್ಯವಾದ. ಈ ಒಂದು ಮಹಾನ್ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಆಗೋದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಮಗೂ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಭಾರ್ಗವ ಪ್ರಕಾಶನದ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರಿಗೂ ಕೂಡ, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಲ್ಲೇಪುರಂ ವೆಂಕಟೇಶ್ ಜಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ಪ್ರಮಾಣಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ. ನಮಸ್ಕಾರ. धन्याः वयम् इदानीं गौरवसमर्पणार्थम् अहं मल्लेपुरं जी वेङ्कटेश महोदयं निवेदयामि. आगत्य विदुषां गौरवसमर्पणं करोतु इति. एवं च सुब्बण्णमहोदयं तत्पत्नीं रोहिणी भगिनीं च निवेदयामि यत् अत्र सहकुर्वन्तु इति. विद्वान् डॉक्टर् केयूरः, कड़प सुब्रह्मण्य भट्ट महोदयानां सम्माननम्. एवं च डॉक्टर केयूर महोदयस्य सम्माननम्. भार्गवप्रकाशनपक्षतः धन्यवादान् समर्पयामः. इदानीम् एकं